नमस्कार, मी बेदरे सरापेन सुवर्णकार आपला सकाळ तो सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 29 मार्च 2026 सकाळी 11:30 वाजलेले आहेत। मार्च संपण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत। मी 2-3 व्हिडिओपासून ओरडतोय की सोनं चांदी अजून निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये आहे, पडणारे तर त्याचं सेकंड कन्फर्मेशन आलेले आहे। तर काल रात्री जवळपास 12:30-1 वाजता न्यूज आली बघा की रशियाने त्यांचं सोनं विकायला काढलेलं आहे। तर मागच्या वेळेस असं झालं होतं की चायनाने सोनं विकायला काढलं होतं। सोनं बघा 1,82,000 वरनं 1,00,000 जवळपास 1,60,000 पर्यंत पडलं होतं। चायनाने सोनं विकायला काढलं होतं। आता रशियाने 25 वर्षातून आता पहिल्यांदा सोनं विकायला काढले। तर माझं असं प्रिडिक्शन आहे की ह्या वीकच्या आतच म्हणजे नेक्स्ट सॅटर्डेच्या आतमध्ये कोणत्याही दिवशी होऊ शकतं। नेक्स्ट सॅटर्डेच्या आतमध्ये चांदी जवळपास 1,95,000 रुपये यायला पाहिजे आणि 1,95,000 तुटलं तर 1,77,000 पर्यंत यायला पाहिजे। आणि राहिला सोन्याचा विषय, सध्या सोनं चालू आहे 1,45,000 MCX मध्ये। त्याच्यामध्ये पण सांगतो मी किती दिवसाचं की निगेटिव्ह आहे मार्केट पडणार आहे। पहिलं टार्गेट 1,38,000चं आहे। 1,38,000 तुटल्याच्या नंतर 1,34,000 पर्यंतचं टार्गेट आहे। आणि जर इन केस 1,34,000 तुटणं तर मुश्किल आहे, पण 1,34,000 जर तुटलं तर 1,28,000 पर्यंत सुद्धा टार्गेट सोन्यामध्ये दिसू शकतं आपल्याला। याची सगळ्यांनी नोंद घ्या। सोन्यामध्ये चांदीमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आहे, वॉर चालू आहे, डॉलरचं इंडेक्स वाढतंय म्हणून सोन्या चांदीचा भाव डाऊन चाललाय। 5 मे पर्यंत सोन्या चांदीचा भाव वाढणार नाही हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। कारण 5 मेला सिल्वरची एक्सपायरी आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये गोल्डची एक्सपायरी आहे, म्हणून एक्सपायरी क्लोज होईपर्यंत भाव वाढणार नाही। तो एक पॉईंट होताच। सेकंड पॉईंट असा की रशियाने सुद्धा चांदीचं नाही अजून, पण सोनं रशियाने विकायला काढलेले आहे आणि सोनं पडले की त्याचा प्रभाव चांदीवर सुद्धा पडतो। असेच नवनवीन सोन्या चांदीबद्दल अपडेटसाठी आपल्याच बेदरे सराफ आळंदीला फॉलो करा। धन्यवाद।